राजकारणातली कारकीर्द विशिष्ट व्यक्तींची विशिष्ट निर्णयांमुळे गाजत असते। उदाहरणार्थ नेहरूजींचं परराष्ट्र धोरण हे कायम लक्षात राहील। लालबहादूर शास्त्रींच्या बद्दल त्यांनी जय जवान जय किसानचा दिलेला नारा, किंवा राजीव गांधी यांनी जय जवान जय किसान जय तंत्रज्ञानचा दिलेला नारा, ही प्रत्येक माणसं वेगवेगळ्या कारणासाठी लक्षात राहतात। महाराष्ट्रातली सुद्धा अनेक मुख्यमंत्र्यांची कारकीर्द, कोरोना काळात उद्धव साहेबांनी केलेलं काम असेल, किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संबंधाने 50% आरक्षण लागू करण्याचा पवार साहेबांच्या काळातला निर्णय असेल, किंवा विलासरावजींच्या काळातलं अत्यंत सभ्य आणि सुसंस्कृत राजकारण असेल, हे लक्षात राहील। परंतु देवेंद्र फडणवीसांच्या काळात नेमकं काय लक्षात ठेवायचं, तर राजकीय संस्कृतीच्या ऱ्हासाचे पर्व म्हणून देवेंद्रजींची कारकीर्द कायम लोकांच्या लक्षात राहील। ज्या पद्धतीचे अत्यंत वाह्यात, विकृत आणि हिणकस भाषेचा प्रयोग करणारे लोक फडणवीसांनी पोचलेले आहेत, त्यावरून 2014 ते 24 हे राजकीय संस्कृतीच्या ऱ्हासाचा पर्व असं म्हणत देवेंद्र फडणवीसांची इतिहासात प्राधान्यक्रमाने नोंद होईल।